नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण श्री गणेश चतुर्थी विशेष मावा, खवा किंवा कंडेन्स मिल्क यासारखे महागडे साहित्य न वापरता अगदी घरगुती 2 ते 3 साहित्यात तयार होणारे हलवाई स्टाईल तोंडातच विरघळणारे असे मोदक पाहणार आहोत. इथे मी 2 प्रकारचे मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यामध्ये एक केशर ड्रायफ्रुट्स मोदक आणि दुसरे म्हणजे मिल्क पावडर कोकोनट मोदक. अगदी झटपट 5 मिनिटात तयार होतात. मार्केटमधील भेसळयुक्त मोदक आणून नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी 5 मिनिटात तयार होणारे 2 प्रकारचे मोदक तयार करून त्याचा नैवेद्य श्री गणेशच्या चरणी अर्पण करू शकता. अगदी कोणीही बनवू शकेल इतकी झटपट अशी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग लगेचच गणपती बाप्पासाठी मोदक बनवायला सुरुवात करूया. प्रथम आपण कोकोनट मिल्क पावडर मोदक बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया. इथे अनस्वीटन मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे कारण नंतर आपण त्यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहोत. आता त्यात आपण अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया. त्याबरोबरच आपण इथे गोडासाठी 4 छोटे चमचे पिठी साखर घालणार आहोत. गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता त्यात आपण स्वादासाठी 1 छोटा चमचा वेलची पूड घालूया. जर वेलची पूड घालायची नसेल तर तुम्ही वेलचीचा इसेन्सही इथे घालू शकता. आता प्रथम आपण हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यात आपण आवश्यकतेनुसार रूम टेम्परेचर असलेले अगदी साधे दूध अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 चमचे घालून घेऊया आणि हाताने अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. अशा प्रकारे अगदी दूध थोडे थोडे करून मिश्रणात घालायचे आहे. एकदमच जर दूध घातले तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून थोडे थोडे करून दूध मिश्रणात घालून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच त्याचे मोदक तयार करून घेऊया. आता मोदक बनवण्यासाठी इथे मी साच्याचा वापर करत आहे. एका वेळेस 3 मोदक अगदी व्यवस्थितपणे तयार होतात. आता प्रत्येक खणात अशा प्रकारे बोटाने व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घ्यायची आहे. त्यामुळे त्यामध्ये जे आपण मोदकाचे मिश्रण घालणार आहोत का त्या साच्यात घातल्यावर व्यवस्थित मोदक तयार होऊन काढण्यास मदत होते. म्हणून अशा प्रकारे अगदी प्रत्येक खणात व्यवस्थित बोटाने तुपाने ग्रीस करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे आपण मोदकाचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते थोडे थोडे करून प्रत्येक कणात दोन्ही बाजूमध्ये व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहे. त्यानंतर मोदकाचा साचा अशा प्रकारे बंद करून त्याचा खालील भाग अगदी व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे अलगद हाताने मोदकाचा साचा अगदी व्यवस्थितपणे उघडून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट मोदक तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व मोदक अलगद हाताने व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घेऊया. पाहू शकता दुसराही किती परफेक्ट झाला आहे. अशाच प्रकारे सर्व मोदक मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व मोदक मी तयार करून घेतले आहेत. आता त्यावर अशा प्रकारे डेकोरेशन करून घेऊया. इथे मी पिस्त्याचे काप अशा प्रकारे त्यावर लावत आहे. त्यामुळे अगदी हलवाई स्टाईल हे मोदक दिसतात आणि खातानाही अप्रतिम असे लागतात. अशा प्रकारे तयार झाले अगदी झटपट 5 मिनिटात तयार होणारे असे मिल्क पावडर कोकोनट मोदक. त्यानंतर केशर ड्रायफ्रुट्स मोदकासाठी इथे मी बाउल घेतला आहे. त्यात 1 वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया. अनस्वीटन मिल्क पावडरचाच इथे वापर करायचा आहे. आता त्यात आपण छोटे 4 चमचे पिठी साखर घालूया. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. त्यामध्ये बारीक चिरलेले काजू, मनुका आणि इथे मी पिस्त्याचे काप घेतले आहेत. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता. ड्रायफ्रुट्स इथे अगदी बारीकच चिरून घ्यायचे आहेत. आता त्यात आपण
2 ते 3 चमचे केशर मिश्रित दूध घालूया. इथे मी केशर गरम दुधात अगदी व्यवस्थित अशा प्रकारे भिजवून घेतली आहे. त्यामुळे अगदी रंग सुरेख आला आहे. आता थोडे थोडे दूध मिश्रणात घालून अगदी अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. जर अजून लागले तर अजून मी 2 ते 3 चमचे दूध इथे वापरणार आहे. दूध आवश्यकतेनुसारच इथे वापरायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता त्यात आपण स्वादासाठी वेलची पूड घालूया. जर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. पाहू शकता अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतल्यावर लगेचच आपण मोदक बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे. आता त्याला तुपाने व्यवस्थितपणे ग्रीस करून घेऊया. म्हणजे मोदक डिमोल्ड करताना अगदी सहजतेने निघेल. त्यानंतर प्रत्येक खणात अशा प्रकारे मोदकाचे जे आपण मिश्रण तयार करून घेतले ते अशा प्रकारे अगदी दाबून दाबून लावून घेऊया. दोन्ही बाजूला मोदकाचे जे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे दाबून दाबून लावून घ्यायचे आहे. त्यानंतर साचा अगदी व्यवस्थितपणे बंद करून घेतल्यावर तळाशी अगदी अशा प्रकारे जे मोदकाचे मिश्रण आहे ते त्यामध्ये लावून घ्यायचे आहे आणि अगदी लेवलमध्ये मोदक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हलक्या हाताने मोदकाचा साचा डिमोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यातून अलगदपणे मोदक अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट केशर मिश्रित असा ड्रायफ्रूट्स मोदक तयार झाला आहे. अशाच प्रकारे अजून मी एक तुम्हाला मोदक डिमोल्ड करून दाखविते आहे. दुसराही किती सहजतेने डिमोल्ड होत आहे. अशाच प्रकारे सर्व केशर ड्रायफ्रूट्स मोदक मी तयार करून घेत आहे. पाहू शकता केशर ड्रायफ्रूट्स मोदक अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाले. फक्त 5 मिनिटात हलवाई स्टाईल असे केशर ड्रायफ्रूट्स मोदक. येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्ही अशाच प्रकारे केशर ड्रायफ्रूट्स मोदक आणि कोकोनट मिल्क पावडर मोदक बनवून त्याचा नैवेद्य श्री गणेशाचरणी अर्पण करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.